हिची दाराने गादेवा तुझा विसरण व्हावा गुण गाईला वडी हिची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईला वडी हिची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईला वडी हिची माझी सर्व जोडी विठाला परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना हे पांडुरंगा करो प्रथमा दूसरे
बाबाचे सद्गुरु दास तुका समचरण सरोज चांदणी बुधा जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला गंधर्व कंजनेत्र सदैव विलासं विठ्ठलं चिंतयामि जैन चैर्यस्वर्ण होय सगळे विद्येचे अधिकरण ते चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता मनोजो मार्ग तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावाव्या सुभटा हे दुःख भजन मारुती नंदन हे दुःख भजन मारुती नंदन सुन लो जगद्गुरु जगन्नाथ संत शिरोमणी देहुचे साधू वैराग्याचे महान मेळे सदैव विठ्ठला गमन करणारे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे स्वतःच्या संसाराचा विचार न करता स्वतःच्या संसाराची राख रांडोळी करून जगाचा संसार सुखाचा करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या पाठातील आणि परिचयातील असा वारकरी नाही ते अभंग पाठातला नाही अरे भजनाची कीर्तनाची समाप्तीचे अभंग नाही म्हणून सगळ्यांच्या पाठातील परिचयातील घेतलेला गोड कीर्तनीय अभंग विठ्ठला चिंतनाकडे वळण्याचा अल्पसा परिहार देणे कीर्तन कार्याचं कर्तव्य आहे परिहार द्यायचा सगळा असा सगळ्याला तरी सुद्धा बोलून जाते अकारण करून आवरणारा सृष्टीची निर्मिती करणारा सकळ जीवांचा सांभाळ करणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांच्या आशीर्वादाने आधी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने
मौजे वसमत या गावामध्ये भव्य दिव्य कीर्तनाचं गोड नियोजन आहे दादा. बालाजी मंदिरामध्ये कीर्तनाचं गोड नियोजन आहे. इथं आल्यानंतर कानच वाटलं. वा असं कळालं की या जागी उकिरडा होता. या जागी यांनी एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभं केलंय. वा गावकरी मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड मंदिर आहे. मंदिर बघितल्यानंतर प्रसन्न वाटलं. आतापर्यंत केलेला प्रवास भाग गेला गेला झाला आनंदमय बाबा. खरंच सप्ताहाचं सुद्धा एवढं गोड नियोजन आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं गावकरी मंडळींचं कमी आहे. त्याला किती वर्ष सप्ताहात? 8वं वर्ष गेली. 7 वर्ष सत्कर्म चालू ठेवला दादा. आनंदाची गोष्ट आहे. बघा तुमच्या आमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 12 वर्ष पूर्ण झालं तर आपण काय म्हणतो? एक तप पूर्ण झालं. शास्त्र असं सांगतं 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्य महोत्सव मानलं जातं. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव मानलं जातं. आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव मानलं जातं. आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शताब्दी वर्ष पूर्ण मानलं जातं. तुमची वाटचाल चालू आहे. एक तपाकडे वाटचाल चालू आहे दादा. मी भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करते असंच सतसंग तुमच्या हातून घडून जावं. विठ्ठल खरं ज्यांच्यामुळे येण्याच्या योगाला सगळे गावकरी कमिटी तसेच केशव दिल्लीकर आणि शिवाजी मोरे रामलाल पगळे यांच्यामुळे तुम्हाला सज्जन मायबापांचा दर्शनाच्या योगाला बघायची गरज नाही. आता इकडे तर बघायची गरजच नाही. जुनं ते सोनं. ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली. बाबांचं नाव काय? भगवान महाराज. बाबांसाठी एक जोरदार टाळ्या. 50च्या पुढे आवाज तरुणाला लाजवेल असा बाबांचा परमार्थ आहे. गोड आवाज आहे. पण तुम शेर तर हम सव्वा शेर. हम भी किसी से कम नहीं. ज्यांनी सुंदर अशी साथ दिलेली आमचे महाराज पिराजी महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. उपस्थित असलेले माझे पती कीर्तनकार विकास महाराज देवकते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता तर खरी बाबांची आज परीक्षा आहे. काळी दोनला तर वाजवतात. बाबा आल्यानंतर म्हणू लागले काळी दोन नाही सर. मी म्हणलं बाबा पांढरी दोन. आता कीर्तनकारच म्हणले पांढरी दोन. पण गोड पैकी साथ देत आहेत. बाबांचं नाव. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. वडील आहेत का आमचे? आमच्या धीरज महाराजांचे वडील आहेत. वा असा परमार्थ आहे. इवले सेरोप लाविले द्वारी त्यांचा विधू गेला गगनावरी. आणि त्यांचे पुत्र बघा 3 पिढी परमार्थ चालू आहे. याच्यापेक्षा दुसरं काय देवायचे? एकदा जोरदार टाळ्या. बघायची गरज नाही आमच्या महाराजांना. नादच करायचा नाही. वाजवण्याच्या बाबतीत कौतुक म्हणून नाही. कीर्तनात जर नाद ब्रह्म निर्माण करायचंय तर पखवाजा गोड असला पाहिजे. नाचवायचे कीर्तन करायला गाणाऱ्याला तर पखवाजा गोड असला पाहिजे. भजनाचा कीर्तनाचा जर आनंद घ्यायचा आहे हा गोड असला पाहिजे. प्रवासाचा जर आनंद घ्यायचा आहे तर रस्ता टकाटक असला पाहिजे. गाडी टकाटक असली पाहिजे. आणि ड्रायव्हर फुल पिलेला पाहिजे. प्रवासाचा आनंद घेता येतो का तर नाही महाराज. वा गोड पखवाज वादन आहे. महाराजांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक आमचे विनीकरी दादा. वा आज काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं. विनेकरी बाबा उभा असतात पण आज दादा उभा आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. इथंच तर खरा परमार्थ आहे. आणि बघा इकडचे आमचे बाबा. वा बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. चोपदार बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हे आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत ना. तयाचा हरीक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अरे लेक असे जन्माला यावं लागतं. आणि इथं येण्याकरता सुद्धा भाग्य लागतो. आधी त्यांच्या आई वडिलांचं पुण्य आहे. नंतर घडवणाऱ्या गुरुजींचं पुण्य आहे. मग
भक्तांचं पुणे दादा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. परत परत सगळ्यांच्या चरणावरती उपस्थित असलेले माझे सासरे त्यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, टाळकरी, माळकरी, बिनमाळकरी, पदर घेतलेल्या नाही घेतलेल्या, नतावाल्या, चष्म्यावाल्या, बाहेर बसलेले सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी चरणावरती नतमस्तक. माईबाप YouTube चॅनल आहे, चॅनलचं नाव आहे सोहळा आनंदाचा. हे कीर्तन तुम्हाला YouTubeच्या माध्यमातून पाहण्यात येणार आहे. दादांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. माईबाप असो अभंग तुकोबाऱ्यांचा आहे. तुकोबाऱ्या अभंगाच्या माध्यमातून देवाला मागणी करतात. आजचं कीर्तन म्हणजे पूजेचं कीर्तन आहे. उद्या काल आहे बरोबर ना. मग त्याच्या आधी अरे आजचा किती 7वा दिवस आहे ना. कुणी 7व्या दिवशी काला करतं, कुणी 8व्या दिवशी काला करतं. पण आज हे 7वा दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माईबाप वारकरी संप्रदायाचा नियम आहे. पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कोणता अभंग घ्यावा. रूपाच्या नामाचं वर्णन करणारा पहिल्या दिवशी असावा, दुसरा संत परप्रकरणातील असावा. मग मधले 4-5 मोकळे कोणतेही घ्या. परत 7व्या दिवशी 6 दिवस देवा आम्ही तुझं भजन केलंय, नामस्मरण केलंय, सत्संग केलाय. त्याच्या मोबदल्यामध्ये देवाकडे काहीतरी मागायचं असतं. तो आजचा दिवस आणि उद्या फक्त चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे विठ्ठल. आज मागायच्या व्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही. आजचा कीर्तनकार बांधलेला आहे, दाव्यानं नाही, शास्त्राने बांधलेला आहे. आज फक्त मागायचं आहे देवाकडे. म्हणून महिला मंडळ अगदी फ्रेश बसा. 11 वाजून तरच कीर्तन करायचंय. ताट बसा ताट. मला ढिल्ल जमतच नाही बरं का. थोडकच करायचंय. शॉर्ट बट स्वीट थोडकच, पण अगदी खणखण झालं पाहिजे. 1 तास 11 वाजून तरच सेवा करायची. पण फ्रेश मूड मध्ये कीर्तनाला बसायचं. असं ताट असं. आणि दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण कर. चल मानत हो ना, हो ना. चला करा विठ्ठल. तुकोबाऱ्याने देवाकडे मागणी मागितलं. देवा अजिबात काही मागायचं नाही, पण द्यायचंय ना तुला. कोणतं दान दे, हेची दान दे का देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसर जीवनामध्ये कधी पडू देऊ नको, असं दान दे. देव म्हणू लागले तुकोबाराय मी जर हे जर दान दिलं, माझा विसर जर कधी पडू दिला नाही तर तुम्ही काय करणार. तर तुकोबाराय म्हणू लागले गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी काय करीन तुमचं गुणगान गाईन हेची माझी सर्व जोडी आहे. देव म्हणू लागले तुकोबाराय सगळं माझ्या करताच आहे. तुझा विसरण व्हावा हे माझ्या करताय, गुण गाईन आवडी हे माझ्या करताय. तुमच्या करता काहीतरी धन संपत्ती मुक्ती काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणाले न लगे मुक्ती धन संपदा नको, काहीच नको. पण देवा जर तुला खरंच द्यायचंय ना तर मग काय दे, संत संग देई सदा. देव म्हणू लागले तुकोबाराय काहीच नको म्हणताय आणि तुम्ही संत संग मागताय. पण ऐका, संताची संगत एवढी सोपी आहे का? संताची संगत घडण्याकरता गर्भवासाला यावं लागतं. गर्भवासाचं दुःख एवढं सोपं आहे का? तुकोबाराय म्हणता देवा
एवढं जरी दुःख जरी गर्भवासाचं असेल पण आम्ही ती खुशाल भोगण्यासाठी तयार आहे. कारण का संतांची संगत भेटते आम्हाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाई नावडी हीची माझी सर्व जोडी विठ्ठला. देवाकडे मागताय पण ऐका प्रश्न असा निर्माण होतो संत आणि मागणं दोन शब्द आहेत. तुकोबर आहे आणि मागणं. जे संत आणि जे मागतायत ते संत कसे आणि जे संत असतील तर ते मागतील कसे प्रश्न निर्माण होतो. संत कधीच मागत नाहीयेत. अरे जे मागतायत त्याच्या जिन्याला धिक्कार असो म्हणणारे संत. हात पसरी जिने धिक्क त्यांचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिकले हात पसरी जिने धिक्क हात पसरी जिने मागतात. प्रश्न निर्माण होतो. पण ऐका दादा जिथं मागणं म्हटलं तिथं स्वभाव आला. मागणं म्हटल्यानंतर स्वभाव आला. स्वभाव म्हटल्यानंतर कसलाच बदल. स्वभावात बदल होतो का? किती सुगरण बाई राहू द्या तिला कारल्याची भाजी करायला नाही. कारल्याचा स्वभावच आहे कडूपणा. कुठली गोड होणार हो. स्वभाव म्हटलं तर कसलाच बदल नाही. आधी होता वाग्या आधी होता वाग्या आधी होता वाग्या आधी होता वाग्या दैवयोगे झाला वाग्या दैवयोगे झाला वाग्या दैवयोगे झाला वाग्या दैवयोगे झाला वाग्या त्याचा येळकोट राहिना त्याचा येळकोट राहिना त्याचा येळकोट राहिना मुळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहिना मुळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहिना मुळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहिना मुळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पटराणी केले तिशी तिचे हिंडणे राहिना मुळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहिना मुळ स्वभाव जाईना हिंडणे राहिना मुळ स्वभाव जाईना हिंडणे राहिना स्वभाव जाईना. स्वभाव म्हटला तर कसलाच बदल नाही. आधी होता वाग्या आधी होता वाग्या दैवयोगी झाला वाग्या दैवयोगी झाला वाग्या त्याचा येळकोट राहिना त्याचा येळकोट राहिना मुळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराणी केली तिसी आणि तिचं काही हिंडण राहिना आणि मूळ स्वभाव जाईना. स्वभाव म्हटलं की कसलाच बदल नाही. मागणं म्हटलं की तिथं स्वभाव आला. पण स्वभाव कुणाचा आहे का? जीवाचा स्वभाव आहे संतांचा स्वभाव आहे आणि देवाचा स्वभाव आहे. अरे जीवाचा स्वभाव आहे. जीव म्हणजे कोण? तुम्ही आम्ही. तुमचा आमचा स्वभाव आहे. नको कधी म्हणतो का आपण महिला मंडळ कधीच नाही. येऊ दे. जीवाचा स्वभाव आहे. पुन्हा पुढे काहीही मागणं हात पसरणं भीक मागणं हा जीवाचा स्वभाव आहे दादा. म्हणून ऐका जीवानं लक्षात ठेवायचंय की जीवन जगत असताना मागायचंय काय? अरे देवाचं मागायचंय का देवाला मागायचंय? जिथं देव आला तिथं देवाचं मागायची गरजच नाही. आपण देवाचं मागतो. देवा असं झालं पाहिजे देवा तसं झालं पाहिजे. देवानं काय तुझं गुत्त घेतले का? 7 दिवस भजन करतात 7 दिवस सप्ताहामध्ये येतात हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण 7 दिवस करतात आणि मागताना आयुष्यभराचं
वाढावे संतान गुढी व्हावे धनधान्य गुढी व्हावे धनधान्य गुढी व्हावे धनधान्य वाढावे संतान गुढी व्हावे धनधान्य गुढी व्हावे धनधान्य गुढी मुलगा झाला पाहिजे मला धन प्राप्ती संपदा मिळाली पाहिजे जीव इतका बेकार आहे जीव इतका बेकार आहे पुन्हा पुढे अरे देवा पुढे सोडा माणसा पुढे सुद्धा भीक मागतो मला दे मला दे मला दे देवाचं चालूच असतं दादा म्हणून ऐका अरे मागण्यापेक्षा या धर्म मंडपामध्ये येऊन बसा देव एक ना एक दिवस दिल्याशिवाय राहणार नाही दादा हे धर्म मंडप असं आहे इथं येऊन फक्त एकच करायचंय फक्त देवाला आठवायचंय प्रपंचातली एकही गोष्टी तर नाही आठवायची आयुष्यभर तेच आठवायचंय वर्षभर तेच आठवायचंय फक्त 7 दिवस येऊन देवाचं नामस्मरणाने देवाला आठवा काहीच मागायची गरज नाही देव आपोआप देतो दादा म्हणून जीव अरे मागायचंय तर त्या देवाला मागा या धर्म मंडपामध्ये या आणि या ठिकाणी येण्याकरता सुद्धा भाग्य लागतो भाग्य लागतो इस धर्म मंडप में सबको आना चाहता है पर मेरे भगवान किसी को भी नहीं बुलाते जिसका तन अच्छा हो जिसका मन अच्छा हो जिसका पिछले जन्म का कुछ कर्म अच्छा हो तोच या धर्म मंडपामध्ये येतो हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करत असतो दादा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली तेव्हा या विठ्ठल कृपा केली तेव्हा या विठ्ठल कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली तेव्हा या विठ्ठल कृपा केली तेव्हा या विठ्ठल कृपा पुट्टे लागत मायबा जन्मो जन्म्या में बहु पुण्य केले जन्मो जन्म्या तेव्हा या विठ्ठल जन 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 स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे खरंच आपण भाग्यवान आहोत ज्या हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो ज्या तुकोबरायांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो ज्ञानोबरायांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे आणि आमचा वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो वारकरी संप्रदाय असा संप्रदाय माणसानं माणुसकीनं कसं वागावं कसं जगावं शिकवणारा आमचा वारकरी संप्रदाय अरे तुकोबरायानं सांगून दिलं कसं जगावं जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया विचाराचे तू कराम हो जगण्याचा पाया ज्यात तुकोबरायानं जगायला शिकवलं हे महाराष्ट्र आहे हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो आमचा वारकर संप्रदाय शिकवतो कसं जगावं बघा आज इथे एवढे वारकरी थांबले टाळ घेऊन उभे आहेत वारकरी कसे आहेत डोक्यावर आसन आहे त्यांच्या डोक्यावर टोपी आहे टोपी वारकरी संप्रदाय सांगतो आपला धर्म काय आपण कसं वागलं पाहिजे महिलांनी डोक्यावर काय घेतलं पाहिजे असलाच पाहिजे डोईचा पदार आला भरल्या
दांडीचा पदर खांद्यावर आला म्हणून आम्ही खांद्यावर नाही दादा. किती संपत्ती कमवला याला महत्व नाही, पण किती संस्कार दिला याला फार महत्व आहे दादा. म्हणून जीव आहे, जीवानं जर धर्म सांभाळला की देव एक ना एक दिवस तुम्हाला सहाय्य झाल्याशिवाय राहणार नाही दादा. म्हणून जीवाचा स्वभाव आहे पुन्हा पुढे काहीही मागणं हा जीवाचा स्वभाव आहे. दुसरा संताचा स्वभाव आहे पुन्हा पुढे काहीच न मागणे, आणि मागितलं तर केवळ देवालाच मागणे हा संतांचा स्वभाव आहे. संत आयुष्यभर परमार्थ केला पण देवाला काहीच नाही मागितलं. तुकोबारायांची 8वी पिढी आहे. प्रत्येक वेळी तुकोबारायांनी पंढरीची पांडुरंग परमात्म्याची वारी केली. प्रत्येक वेळी जायचे. मी सांगते संतांचा स्वभाव. पण जेव्हा कधी तुकोबारे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचे तेव्हा पांडुरंग परमात्म्याची मान खाली असायची. देवाची हिम्मत नाही वरून बघायची. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या देवाच्या डोक्यावर ओझा आहे. देव कर्जदार आहे. आता मला सांगा सावकार मोठा का कर्जदार मोठा हो? पहिला मंडळ झोपल्या का काय? नाही ना, आत ना जागी गेले तर नाही ना, म्हणजे झोपी. देव कर्जदार आहे. देवाला कर्ज आहे. मी तर म्हणते ज्याच्याकडे आहे कर्ज आणि तोच खरा. उद्यापासून कर्ज करायला लागू नका, भिवू नका. असेल तरी भ्यायचं नाही. आत्महत्या, जो आत्महत्येसाठी निघाला तो चित्ताची नरका गेला. जो आत्महत्या करतो तो साक्षात नरकाला जातो. संत महात्मे सांगतात. अरे मिळालेलं जीवन पुन्हा नाही. संकट येत राहतात, माणसाला संकट येतात. म्हणून ऐका, अरे देव कर्जदार आहे, तुकोबाराय सावकार आहे. आणि कर्जदार सावकाराला म्हणू लागले, अहो सावकार, मी कर्जदार आहे तरी सुद्धा माझी इच्छा आहे तुम्ही काहीतरी मागावं, तुम्ही काहीतरी मागावं. तुकोबाराय म्हणू लागले, अजिबात वडिलाची रीत
आ? तुझ्या सुतईचा सडा सुद्धा नको तुका म्हणे तुझे न लगे तर सोडे सुतईचा सुडा सुद्धा नको म्हणतात देवाला राग आला. देव म्हणताय तुका बरं एवढं मागा पण मागी लागतोय अजिबात मागत नाही तुम्ही देवाला राग आला. तुको बरं विचार करतात आपण करतोय सगळं त्याच्यासाठी आणि त्याला जर राग आला तर कसं योग्य आहे. पण मग संत बघा काय चारित्र्य आहे, काय अभ्यास आहे. अरे जे तुको बरं लगेच बदलतात म्हणतात देवा रागावू नको देवा मला तुझ्या काही गोष्टी आवडल्या रे मला तुझ्या काही गोष्टी आवडल्या मागायची इच्छा सुद्धा झाली पण नाही असं कळालं की त्या तुझ्या मालकीच्या नाहीत त्या तू लोकांच्या उसने आणलेले बघा संतांचा त्या तुझ्या नाही तू लोकांच्या उसने आणलेले. मग आता लोकांच्या उसने आणलेला आपण मागायचं राहतं शेजारीच्या घरी पीठ नाही आपण तिच्या घरी पीठ जाऊन पीठ मागायचं योग्य नाही. तुको बरे म्हणू लागले देवा सांगू तुझ्या कोणत्या गोष्टी आवडल्या. मागो मुकुट माताचा परित्वानला मागो कुंडल कर्गचे तू आणि दे करणारे. देवा तुझ्या डोक्यावरचा मुकुट आवडला रे देवा पण असं कळालं की तू इंद्राचा आणलेला आहे. देवा तुझ्या कानात कुंडल आवडले पण असं कळालं की तू कर्णाचा आणलेला आहे. मग ते कसे मागायचे नाही देवा अजिबात मागायचं नाही. पण तिथं देवाची परीक्षा आहे. देव म्हणू लागले नाही तुको बरं आहे मागायचंय तुम्हाला आता तुको बरं आहे म्हणू लागले देवा सगळंच तर तुझ्यासाठी सगळंच तर तुझ्यासाठी आहे आणि तू नाराज व्हावं आणि मी या शरीराने या डोळ्याने पाहावं नाही योग्य देवा. मग तुको बरं आहे म्हणू लागले देवा हेची देगा देवा हेची देवा पै मागत संतांनी केवळ मागितलं हेच दान. संत म्हणताय तुको बरं म्हणता देवा अजिबात इच्छा नाही देवा पण तू रागावू नये तुला वाईट वाटू नये म्हणून दान दे. कोणतं दान हे
देव म्हणू लागले तू बरं आहे काहीतरी मागा तू बरं आहे म्हणलं हेच देवा हेच म्हटल्यानंतर देवाला बरं वाटलं कधीच न मागणारे इथपर्यंत आले पण हेच कोणता याची दान दे का देवा आणि तुझा विसरण बाबा पण आधी आपल्याला पूर्वार्धाचा विचार करायचा आहे हेच दान दे का देवा आता दान देणारा कोण आहे हो देव आहे तोची दान शूरदाता किती दानशूर आहे पण ऐका दान देणारा देव आहे दानशूर आहे पण दान देण्याकरता 3 गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे स्वतंत्रता असली पाहिजे उदारता असली पाहिजे आणि श्रीमंती असली पाहिजे या तिन्ही पैकी एकही जरी गोष्ट जरी नसेल तर तो दान देऊ शकत नाही उदारता आहे श्रीमंती नाही श्रीमंती आहे स्वतंत्र नाही दान देऊ शकत नाही आता सप्ताहामध्ये अनुभव येतात काही संयोजक मंडळी वर्गणी मागण्याकरता पट्टी मागण्याकरता एका सावकाराच्या दारासमोर जातात आणि म्हणतात अहो सावकार सप्त तोंडावर आलेला आहे तुम्ही सावकार आहेत म्हणून पहिल्या सुरू आम्ही तुमच्याकडे आलो पट्टी द्या पट्टी तेव्हा तो सावकार असं तोड करतो सकाळी सकाळी तुला माझंच घर दिसलं का बरं आलात ते आलात घ्या एवढा आहे 3 महिने जळतच राहतो एवढा आहे पण द्यायला नको बघा या सावकाराकडे काय श्रीमंती आहे स्वातंत्र्यता आहे पण उदारता आहे का नाही दान देऊ शकत पण आता याच्या उलट जावा एखाद्या गरीबाच्या झोपडी जावा आणि गरीबाचा तो झोपडीमध्ये बसलेला गरीब अंगणात तुळस आहे तुळशीच्या समोर पाट ठेवलेला आहे आणि त्या पाटावर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय तेवढ्यामध्ये संयोजक मंडळी गेले आणि अरे त्या वारकऱ्यानं त्या झोपडीतल्या वारकऱ्यानं त्या संयोजक मंडळीकडे पाहिलं आणि ताटकण्या उठून उभं राहिला आमच्या गरीबाचं घर कसं दिसलं बरं झालं आलात अरे ज्ञानेश्वरी गुंडाळून ठेवली आणि त्यांचा पाहुणचार केला आणि संयोजक मंडळी म्हणू लागले हो सप्त तोंडावर आलेला आहे पट्टी मागण्याकरता वर्गणी मागण्याकरता आम्ही तुमच्याकडे आलो नाही तेव्हा त्या गरीबाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले तो रडू लागला म्हणू लागला ओ महाराज ऐका 1 महिन्यापासून मी रोज ज्ञानेश्वरी अगोदर पासून ज्ञानेश्वरी वाचतोय पण ऐका 50 रुपयाची नोट आहे 1 महिना असताना माझ्या हातात आली ही नोट आणि मी ती नोट काय करायचो ज्ञानेश्वरी वाचायचो आणि ज्ञानेश्वरी मध्ये ठेवायचो 50 रुपयाची नोट आणि म्हणायचो आता सप्ताह जवळ येणार आहे सप्ताहासाठी 50 रुपयाची नोट वर्गणीसाठी द्यायची रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करायचो आणि रोज नोट त्या ज्ञानेश्वरी मध्ये ठेवून द्यायचो रोज पारायण करायचो नोट ठेवून द्यायचो पण काय ऐका कालच माझी एकुलती एक मुलगी आजारी पडली आणि 50 रुपये तिला खर्च झाले ऐका रडू लागला श्रीमंती नाहीये स्वतंत्रता आहे उदारता आहे पण श्रीमंती नाही तो दान देऊ शकत नाहीये दादा आता याच्या उलट बघा परत एका सावकाराच्या घरी जावा श्रीमंत सावकार आहे दारात बोला हो सावकार सप्ताह जवळ आलेला आहे वर्गणी पाहिजे पट्टी पाहिजे द्या तेव्हा तो सावकार इतका गोड पाहुणचार करतो बरं झालं या 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 चहा घेता का कॉफी घेता का काय नाही म्हणे आम्हाला फक्त पट्टी पाहिजे वर्गणी पाहिजे सावकार म्हणू लागले ठीक आहे संयोजक मंडळी म्हणू लागले सावकार कितीची पट्टी छापायची सावकार म्हणू लागले तुमच्या मनावर संयोजक मंडळी म्हणू लागले 2000ची सावकार म्हणला नाही म्हणे तुमच्या मनावर 4000ची सावकार म्हणू लागले नाही तुमच्या मनावर 5000ची सावकार म्हणू लागले नाही म्हणे तुमच्या मनावर 5000ची पट्टी छापली तिथे सावकाराचं नाव लिहिलं आणि ती पावती सावकाराच्या हातात दिली आणि द्या म्हणे आता सावकार म्हणू लागले एक अडचण आहे म्हणे तीच नाही ती कुठे गेली सगळं तिच्या हातात तीच नाहीये ऐका श्रीमंती आहे उदारता आहे पण स्वातंत्र्य नाही दादा
पण ऐका जिच्या हातामध्ये ही आहे ती सुद्धा दानशूर असली पाहिजे. आणि ऐका हा जोडा कसा असला पाहिजे. प्रपंचामध्ये सुद्धा जोडाचं मन, अरे परमार्थामध्ये दोन्हीचं मन एकत्र असलं पाहिजे. परमार्थामध्ये जोडा, प्रपंचामध्ये प्रपंच सुद्धा पहिलं तिला जाऊ शकत नाही. एकीकडं एकीकडं नाही चालत. पण परमार्थ तर काय दादा, म्हणून नाहीये, स्वातंत्र्य नाहीये सगळं तिच्या हातामध्ये. मला सांगायचं एक आहे, श्रीमंती आहे, उदारता आहे, पण स्वातंत्र्य नाहीये. तो दान देऊ शकतो का हो? तर नाही दादा. पण या ठिकाणी तो खूप बरं, देवाला दानशूर म्हणतात. किती दानशूर आहे. उदार तो हरी, तो त्यांच्या पायाची दासी आहे. तो किती मालक, किती दानशूर, किती श्रीमंत असेल विचार करा. त्याची दासी लक्ष्मी आहे तर मालक किती श्रीमंत असेल विचार करा. त्यांच्याकडे श्रीमंत आहे, स्वातंत्र्य आहे. अरे त्यांच्याकडे स्वातंत्र्य आहे. त्याने जर ठरवलं, देवला ठरवलं ह्याला कुठं ठेवायचंय आणि ह्याला कुठं ठेवायचंय, करील ते काय नोहे महाराज. परी पाहे बीज शुद्ध अंगी, स्वातंत्र्य, श्रीमंती आहे, स्वातंत्र्य, उदारता सुद्धा आहे. ओ किती उदार आहे. तुझ ऐसा कोणी उदाराची राशी, तुझ ऐसा कोणी उदाराची राशी, तुझ ऐसा कोणी उदाराची राशी, तुझ ऐसा दासाला देऊन टाकतो. कुळ पाहत नाही, धर्म पाहत नाही. अरे भगवान इतका दानशूर आहे. वैरी जरी असेल तर त्याला मुक्ती देतो. पण इतका दानशूर आहे, पण त्याच्या पायावर गेलं पाहिजे. शरण जा उदारा पांडुरंगा, त्या पांडुरंग परमात्म्याला शरण गेलं पाहिजे तरच तो दान देतो असतो. दादा देव देतो पण आधी घेतो. येसी देवा त्याची ऐसा सजीव उतारा, ऐसा सजीव उतारा.
एकदा विचार करा, देवाला किती देतो? काहीच देत नाही, आणि मागतो किती? पहिलं म्हणजे तुमच्या इमानदारीने सांगायचं, देवाला आपण नैवेद्य कितका देतो? इतका, आणि मागतो किती देवाला? माणसं बदलली, बदलून गेला जमाना, बदलून गेली माणसं, बदलून गेला जमाना, बदलून गेली माणसं. या जमान्यामध्ये आई वडिलांची नाही कदर, या जमान्यामध्ये गुरुजनांचा नाही आदर, बदलून गेला बदलून गेली माणसं, बदलून गेला जमाना, बदलून गेली, बदलून गेली, बदलून गेली माणसं. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे आईला जीवनामध्ये कधी विसरायचं नाहीये. अरे आई वडील कोण आहेत? ज्ञानोबाराय सांगतात, सकळ तीर्थाची आधुरे जे कामाता पितरे तया सेवे किर शरीरे लोण कीजिए. चार दार तीर्थ एकीकडे, नाही वडिलांची सेवा तीर्थ एकीकडे. अरे आई वडील कसं जपावं शिकवणारा आमचा वारकरी संप्रदाय, आणि इथं चालू पाहिजे. या ठिकाणी आल्यानंतर इतका आनंद वाटला. तरुण मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे. आणि खरा जर परमार्थ तर चालू ठेवायचा आहे. नाही तुम्हाला वाजवता आलं तरी चालेल, नाही गाता आलं तरी चालेल, नाही वाजवता आलं तरी चालेल, पण आपला परमार्थ आपण टिकून ठेवला पाहिजे. सप्ताहामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. ज्या वयात परमार्थ करायचा आहे त्या वयात आपण परमार्थ करत नाही. एकदा का संरक्षणाच्या बाहेर असलेले, स्विच ऑफ असलेले, रेंज असलेले उपयोग नाही, रेंजच नाही. लांब लांब राम राम म्हणायचं, लांब लांबच म्हणत तरणा भाग्यवंत नटे हरी
ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी जगाचा निरोप घेतला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि आपण काय म्हणतो 16वं वर्ष. मी तर म्हणते डोक्याचं नाही, हे तर खरं मोक्याचं आहे. नीतीने चला, चांगल्या मार्गाने चला, कधीच धोका नाही. शत्रू सुद्धा कापायला लागतात. कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर शत्रू सुद्धा कापायला लागतात. कोणते शत्रू? जे दुष्ट आहेत ते कापायला लागतात. जे नीतिवान आहेत त्यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि कोण? छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे? आदर्श आहे बापाचा, आदर्श आहे आईचा. अभिमान वाटतो त्या आईला, अभिमान वाटतो त्या बापाला. पुण्या बापाला शहाजीचा बाळा काळाचा काळा, शहाजीचा बाळा काळाचा काळा, शिवनेरीवर जन्मला ओ शिवनेरीवर जन्मला शुभदा म्हणजे तुझा आठव झालेला आहे.
बारीक आहे का? बारीक ऐकला तर लक्षात येईल. तुझा विसर न भावा म्हणजे देवा तुझा आठव झालेला आहे आता. आठव झालेला आहे पण विसर पडू देऊ नको. पण माणसाला विसर कधी पडतो? दुसऱ्या गोष्टीच्या आठवामध्ये पहिल्या गोष्टीचा विसर पडतो. आता सगळ्यात सोपं सांगते, बायकोच्या आठवत आईचा विसर पडतो ना. समजलं ना आता? जास्त खोलवर नाही जायचं. बायकोच्या आठवत आईचा विसर पडतो. अरे ज्या आई वाचून कोणतंच काम घडत नव्हतं. कुठं जायचंय आई, कुठं जायचंय आई. एकदा का दोन्हीचे चार झाले, आता एकदा का सावधान झालं, आईचं नाव बदललं. आई गेली, आता ती आली. मला सांगायचं एकदा आहे दादा, अरे बायकोच्या आठवत आईला विसरू नका, प्रपंचाच्या आठवत देवाला विसरू नका, संसाराच्या आठवत परमार्थाला विसरू नका दादा. म्हणून तू खूप बरे म्हणता देवा, हा प्रपंच जीवन जगत असताना देवा एवढा आठव झालेला आहे. पण हा प्रपंच कधी गुरु करून टाकून सांगता येत नाही. मोठ्या मोठ्यांना फसवलं यांनी. 60,000 वर्ष तपश्चर्या केलेल्या विश्वामित्रांनी या डोळ्यांनी नग्न मेनका पाहिल्या आणि कामाच्या आधी विश्वामित्रा सारिका ऋषी नानीला थोर महात्मे प्रपंचाच्या भीतीपोटी बहिले हो. प्रपंचाचं भूत असं आहे, भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला, भूत जबर मोठ ग बाई, जबर मोठ ग बाई, जबर मोठ आपल्याकडे वेळ कमी दादा. प्रपंचाचं भूत असं आहे, एकदा का पाठीमागं लागलं सोडत नाही. प्रपंचाने माणसं भंगार झाली बाबा. कीर्तना जरी बसले, महाराजांनी किती हसवायचा प्रयत्न करा, किती हसवायचा प्रयत्न करा, अजिबात हसत नाही ना. हसले तर केवढे हो, ते तुमचा दोषच नाही, संसाराचा दोष आहे. भंगार झाली माणसं. रस्त्याने भंगारवाला चालला आणि म्हणू लागला, ताई भंगार आहे का म्हणे. भंगार. ती बाई म्हणू लागली, दादा भंगार नाही, भंगार कामाला गेले. कामाला गेले आणि रात्री आल्यानंतर तुझ्याकडे पाठवते. कुणाला पगार केलं? आता हसले ना. आणि कीर्तनात विनोद जरूर असावा. विनोदात कीर्तन नाही, कीर्तनात विनोद असावा. प्रपंच असा आहे दादा. म्हणून त्याच्याकरता तू खूप बरे म्हणता देवा. प्रपंच असा आहे, पण हा प्रपंच करत असताना तुझा विसर कधी पडू देऊ नको. विषय विषयांचा पडे पाडू, गोड परमात्मा कडू विषय सोडू, जीवाची गोड असणारा परमार्थ तुम्हा मला कडू वाटू लागला. त्याच्याकरता तू खूप बरे म्हणता देवा. नको दान द्यायचे तर याची दान दे का देवा. आणि तुझा विसर कधी जीवनामध्ये पडू देऊ नको. तू खूप बरेला देव म्हणू लागले, जर मी तुम्हाला माझा विसर पडू दिला नाही तर तुम्ही काय करणार? अभंगाच्या दुसऱ्याच्या गुण गाईन गुण गाईन गुण गाईन
तुकोबारे म्हणता देवा तुझं गुण असं गाईन देवा गुण कुठून गाईन आवडीने अंतकरणातून गुण गाईन गुण गाईन आवडी गुण प्रत्येक जण गातात नामस्मरण प्रत्येक जण करतं पण आवडीने गाणं वेगळं आणि सवडीने गाणं अंतकरणातून गाणं वेगळं परमार्थ करायचंय पण देवाला आवडेल तसा परमार्थ करायचंय स्वतःला आवडेल तसा नाही देवाला कसा परमार्थ आवडतो आवडे देवासी तो नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्र न दिवस सतत भगवंताचं नामस्मरण ऐका नामस्मरण भजन कोणी करावं ज्याला कंठ आहे त्यांनीच भजन करावं आणि बाकीच्यांना झोपी जावं गाता येईल त्यानेच गावे नाहीतर ये रे हरी हरी म्हणावे भजन कोणी करावं ज्यांनी पांढरे कपडे घातले त्यांनीच भजन म्हणावं बाकीच्यांनी दुखले घ्याव्या नाही दादा अरे भजन करण्यासाठी तुम्ही कसे दिसता याला महत्व नाही पण तुम्ही कसे आहात याला फार महत्व आहे तुमचं अंतकरण कसं आहे साधूचं अंतकरण कसं जैसी गंगा वाहे तैसे जाए जैसी गंगा वाहे तैसे जाए भगवंत ठोकरा साधू आहे नेनती काही टाना कीर्तनात देह ठेवला दादा कीर्तनात देह ठेवण्याकरता एवढं सोपं नाही दादा आयुष्य खर्चावं लागतं
कोणत्या धर्मात जन्माला आलो त्याने विचार केला नाही. पण अरे ज्या धर्मात जन्माला आलो तो धर्म माझा नाही, पण माझा धर्म एकच आहे वारकरी. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती आहे. गेले दिगंबरा ईश्वर विभूती राजा कीर्ती जगमा हो राजा कीर्ती गेले दिगंबरा ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे गुणगान करण्याकरता म्हणून बसल्या जागी अंतर्नामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बसल्या जागी भगवंताचं नामस्मरण होतं, गुणगान. पण कसं तुकोबारे म्हणतात, देवा आम्ही तुझं गुणगान करीन, पण कसं करीन, आवडीने करीन गुणगान. गुणगाईन आवडी आणि हेच काय असणार माझी, हेची माझी सर्व जोडी. माझी एकच निष्ठा आहे, एकच ठाम आहे देवा तुझ्यावर की मी तुझं गुणगान करीन. पण ऐका देवाला खेळ वाटू लागला, देव म्हणू लागले, देव नाराज झाले. देव म्हणताय तुकोबार आहे सगळं माझ्याकरता आहे रे, तुझं गुणगान गाईन, माझा विसर पडू देऊ नको. हे सगळं तुझा विसर म्हणजे माझ्यासाठीच आहे देवा, काहीतरी माग. धन संपत्ती लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबार म्हणतात देवा तू म्हणतोस ना प्रपंचासाठी, प्रपंच करण्यासाठी धन नलगे मुक्ती मुक्ती मोक्ष. एवढा आपण सगळा खटाटोप करते कशा करता, मोक्षा करता. तुकोबारे म्हणतात मोक्षा माघरी कामारी दासी होय सांगू कैसी. तुका म्हणे दासी मोक्ष काय आमची आहे, दासी आहे नव्हे नव्हे मी तिला वरलेला आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी. आता माझी काय ती नवरी झालेली आहे, मला मुक्तीची गरजच नाहीये, मोक्षाची गरजच नाही. मग देव म्हणू लागले मुक्ती नाही तर नाही, कीर्तनात बसलेली मुक्ती नाही, नुक्ती बी नाहीये. कोणतर म्हणू लागला नुक्ती ती बी नाही, मुक्ती नाही नुक्ती नाहीये, काहीच नको देवा. देव म्हणू लागले मग धन मागा, संपत्ती मागा. ते तर अजिबात नको. धनाच्या पाठीमागे 15 द्रव्य आणि धन हे परमार्थाकडे येऊ देत नाही. धन माणसाजवळ जरूर असावं, वित्त जरूर असावं. अरे शरीरामध्ये वित्त, प्रपंचामध्ये वित्त आणि शरीरामध्ये परमार्थामध्ये चित्त जरूर असावं. पैसा लागतोच पण गरजे पुरता पैसा असावा. जर गरजेच्या व्यतिरिक्त जर पैसा असला ना माणूस माणसात राहणार. देव तर बाजूला ठेवा, अरे बाप दिसणार नाही स्वतःचा, भाऊ दिसणार नाहीये. पैसा असा आहे. आता मी ज्या ठिकाणी काय करावं माहितीये का, एका साईडला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवावं आणि एका साईडला पैसा ठेवावं, धन दौलत ठेवावं. तुम्ही तुमच्या इमानदारीने सांगायचं काय उचलणार झोपले तर नाही ना, धनच उचलणार. सब पैसे के भाई दिल का नहीं कोई. आणि पैसा असलाच पाहिजे. तुम्ही म्हणताल ताई तुम्ही हे घेत नाही का, लोक हे घेत नाही का, हे तर सगळ्यात तर हे पाहिजे आहे. आता आम्ही इथून गेल्यानंतर गाडी इथून गेल्यानंतर पेट्रोल पंपावर जावं आणि त्यांनी आमच्या गाडीमध्ये तेल टाकावं आणि म्हणावं तेल टाकणं झाल्यानंतर ताई रोका पुढे रोका, इकडे रोका करतो का, पैसा द्या पैसा. मग आम्ही गीता म्हणावं राम कृष्ण हरी जय जय राम. ते काय तुमचं राम कृष्ण हरी तिकडे सोडा, आधी पाहिजे पैसा जरूर असावा दादा, धन जरूर असावं. अरे या कलियुगामध्ये जन्माला आलेला आहे, कधी पैसा मागतो, पैसा जरूर असला पाहिजे. पण नीतीने पैसा कमवला तर त्याच्या देव आहे. जोडोनिया धन उत्तम जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम
दुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यक्त करी. अरे नीतीने कमवला तर त्याच्यात देव आहे आणि अनितीने जर पैसा कमवला तर त्याच्यात कली प्रवेश करतो. कली मायबाप म्हणून देवाला मान्य आहे. अरे सजन कसा या विकू लागला मांस विकू लागला पण तो सजन आहे म्हणून. आणि ऐका दादा देवाला धरून जे काही कार्य करतात ती फलश्रुती प्राप्त होणार आहे. देवाला धरून करा. भांडा देवाला भांडण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. आपलं भांडण वेगळं पण संतांचं भांडणं. जनाबाई देवाला भांडते. धुंद झाला तुझा दरबार झाला मूर्ती भगवंताला म्हणू लागते. म्हणून जे काही करायचंय ते भगवंताला धरून करा. चोरी करायचंय तर देवाला धरून करा. येऊन देवाच्या पाया पडताना उद्यापासून चोरीला लागतात. अरे गोपाळांनी चोरी केली. माझा सांगायचा विषय गोपाळांनी चोरी केली भगवंताला सोबत धरून चोरी केली. दादा म्हणजे काही करसाल भगवंताला धरून करा त्याची फलश्रुती आहे. म्हणून ऐका दादा देव म्हणू लागले तुकोबर आहे सगळं धन संपत्ती याच्यावरच आहे. तुकोबर आहे म्हणू लागले नाही देवा धन सुद्धा नको न लगे मुक्ती धन संपदा. देवा तुला द्यायचंय ना तर काय दे. संत संगती सदा संतांची संगत दे म्हणतात. पण ऐका दादा जाता जाता सांगून जाते दादा संतांची भेट एवढी दुर्मिळ आहे. अरे एखाद्या साधूचा संग जर लावायचंय भाग्य लागतं. भाग्य साधू भेटणं एवढं सोपं नाहीये. बहुत जन्माची पुण्याई लागते. अरे देवापेक्षा श्रेष्ठ साधू आहे. देवाची प्राप्ती करून घ्यायचंय. हरी प्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय. देवाची प्राप्ती करून घ्यायचंय तर संतांच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करून घ्या. ती कायम टिकून राहते. भक्ती कायम टिकून राहते. स्वतःहून जर भगवंताची प्राप्ती केली काहीच वेळ आपल्यामध्ये भगवान परमात्मा राहतो. आता मला सांगा भगवान गोपिकांनी गोपाळांनी स्वतःहून भगवंताची प्राप्ती केली. भगवान परमात्मा त्यांच्या सानिध्यात किती वर्ष राहिले हो. किती वर्ष राहिले 10 वर्ष राहिले आणि सोडून देऊन निघून गेले दादा. पण ऐका तुकोबारायाला धरून जर परमार्थ करतात कोण निळोबारायांनी तुकोबारायाला धरून परमार्थ केला. कायम भगवान परमात्मा हृदयामध्ये येऊन बसतो दादा. म्हणून जाता जाता सांगून जाते हो जीवन जगत असताना त्या देवाला कधी विसरू नका. 4 गोष्टीला कधी विसरू नका. पहिली गोष्ट जन्म दिलेल्या आई वडिलांना कधी विसरू नका. दुसरी गोष्ट धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका. तिसरी गोष्ट नीती सोडून कधी पैसा कमवू नका. आणि चौथी गोष्ट हे सगळं विश्व निर्माण केलं ना मायबाप त्या देवाला कधी विसरू नका. देवाला कधी विसरू चांगल्याची संगत करा. जाता जाता सांगून जाते संतांची संगत. संत संग देई सदा नलगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा. जीवनामध्ये संतांची संगत भल रूप ठरणारी आहे. वारकऱ्याची संगत करा जीवनाचं सार्थक आहे. बिदाड्याची संगत केली तर काही फायदा आहे का मला? फायदा काहीच नाही. काही शिकणार आहोत का दादा आपण? महाराज आपण काही शिकणार आहोत का? नाही. एक पण लग्न नाही ताई असं नाही शिकणार. शिकणार आहोत ना. बिना पाण्याची प्यायची का पाणी घालून प्यायचं. म्हणून चांगल्याची संगत करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने अच्छी बने तेरी किस्मत बदले अच्छी बने तेरी किस्मत बदले. तेरी अच्छी बने
संपली आहे. सगळ्यांचं सार म्हणजे संतांची संगत आहे. आता सार केवळ काय आहे हो, संतांची संगत आहे. जिथं संत आहे तिथं देव आहे. मग तो संत कसा दिसतो याला महत्व नाही. पण आजकाल सगळं बाबा दिसण्यावरूनच चालू आहे. अरे दिसण्यावरून नाही, सूरत तो जाती है पण कीर्त कबना जाए. सौंदर्य एक ना एक दिवस नष्ट होणार आहे, पण माणसाची कीर्ती ही अमर राहणार आहे. तुम्ही कसे दिसता, कधी गुणाचं गुणगान केलं जातं, वाहनाचं नाही. कधी ऐकले का माणूस गेल्यावर लोई देखणं होता, गोरा पान होता, तगड्याच्या तगड्या होता, नाकाचा दांडा होता, नाही गुणवान होता. एकादशी करायचा, पंढरीची वारी करायचा, सप्ताहामध्ये पुढाकार घ्यायचा. दिसण्यावरून परमार्थ नाही दादा. पण आता थापच पडत नाही. मला तर बघितल्यानंतर कोणीच म्हणत नाही कीर्तन करायला. 3 वर्षाचीच गोष्ट आहे. असे चोपदार बाबाहून धिप्पाड होते. 3 वर्ष पुढे झालं नव्हतं. बाहेर आवाज जात नाही का? झालं नव्हतं. अगदी मी पांढऱ्या ड्रेसावर एकदम साधं सिंपल कीर्तनात अगदी मंडपात मी येऊन उभं राहिले, तर ती बाबा म्हणले म्हणजे ताई यायचे. हो हो, मी कसं सांगू, तिकडे तर विठोबा भजन चालू आहे, बाबा मीच कीर्तन करायला कसं सांगू. आणि तेवढ्यामध्ये ज्यांनी फोन केला होता ते तिथं आले आणि म्हणू लागले, ओ बाबा जरा शांत व्हा, याच कीर्तनकार आहे. सांगायचं एकच आहे दादा, आमचे गुरुजी सांगायचे 2 मुंगे आहेत, एक काळी मुंगी आणि एक लाल मुंगी. आता थोडं हसून जाते. एक काळी मुंगी आणि एक लाल मुंगी. कोणती मुंगी जोरात चालते हो? लाल. मग काळी बरी का लाल बरी? आमचे गुरुजी नेहमी सांगायचे दादा, अरे काळी जरी असली तरी चालेल, पण संस्कार जपणारी, संस्कृती जपणारी मुलगी असली पाहिजे. अरे तिला देव कळलं पाहिजे, धर्म कळलं पाहिजे, संत कळलं पाहिजे. जाता जाता सांगून जाते दादा, बापाने एवढं आपल्यासाठी कमवलंय, घाम गाळून कष्ट करून तुमच्या आमच्या करता बापाने एवढं कमवलंय. बापाने एवढं कमवलेलं एखाद्या पिदाड्याच्या संगतीत बसून बर्बाद करण्यापेक्षा एखाद्या वारकऱ्यापाशी बसून हरिपाठ करायला शिका. पाठ करायचं शिकला तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणतो गोबारे म्हणता देवा, अजिबात काही नको रे, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. नाही का, संतांची संगत दे आणि आयुष्यामध्ये परमार्थ हेच घडू दे. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करून त्या भगवंताचं नामस्मरण करायचे. सगळ्यांनी ताट वर घ्यायचे. असं नाही आता करायचे आपण इंदिरा गांधी, सोनिया गांधी. अंतःकरणातून सगळ्यांनी भजन करायचे. वा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
खूप बरे संत देवा. माताजी जाऊची पुण्याई आज आली फळा. माताजी जाऊची पुण्याई आज आली फळा. तो बाबाचा बाबा वाघाची वाजना. तो बाबाचा बाबा वाघाची वाजना. तो बाबाचा बाबा वाघाची वाजना. तो बाबाचा बाबा जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबा. छत्रपती शिवाजी महाराज अरे देव म्हणला आणि ज्या आई शिकवण आहे मूल पुन्हा रामायण ज्ञानेश्वरीचं पारायण भागवत कथा भगवंताचं गुणगान ऐकायचं आणि आपलं बाळ म्हणतात बस खापराच्या पुढे पाहत तुझ्या जीवन मुलाला माझा नवनवरी बाई आक येणार आयुष्य जगून टाकतं. आक येणार आयुष्य जगून टाकतं. काय 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 शोका काय पण ऐका गर्भापासून जिजामातीचे संस्कार आहे. मूल जन्माला आलं 5 वर्षाचं मूल आहे आणि 5 वर्षाच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामाता सांगते बाळ शिवा आई तुला काय करायचं आहे मी सांगते तसं तुला करायचं. पुढे चालून जनाची सेवा करायची अशी सेवा करायची. पुढे चालून बाया नाचवायच्या नाहीये. बाया नाचवायच्या नाहीये बाया वाचवायचे. ही शिकवण कोणाची हो माझ्या जिजामातीची शिकवण आहे. प्रत्येक आईनं आदर्श घेतला पाहिजे जिजामातेचा आणि प्रत्येक मुलाला आदर्श घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे तुळशीला आकडी पाळली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा अरे स्वतः राजा छत्रपतीवर बसून कीर्तन ऐकायचं उभा राहायचं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकवण कोणाची आहे माझ्या जिजामातीची शिकवण आहे. छत्रपती शिवाजी महाराज की आज्ञा होती माझी जाऊ तरी स्वराजाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबा. हो तोरण बांधिले तोरण गडाला तोरण बांधिले तोरण गडाला. तो बाबाचा बाप वाघ शिवाजा
तरुण मंडळीने चालू ठेव दादा देवाला काहीच मागायचं नाही तुकोबारे म्हणतात ह्याची दान दे का देवा तुझा विसर न भावा पुन्हा गायी आवडी ह्याची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा द्यायचंय ना तर संतांची संगत दे आणि संतांची संगत मिळवणं एवढं सोपं नाहीये गर्भवासाला यावं लागतं अभंगाच्या शेवटच्या चरणावर